नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी सकाळी थोडेसे कामं आवरलेले आहेत घरातले आणि स्वयंपाक पण करायचा आहे. तर हे हरभरे आहेत ना, आणलेले होते गठे. तर म्हणलं चला आता त्याचा पण हुरडा करून घेऊया. तर खूप दिवसानंतर आणलेत हे. संक्रांतीला आणले होते थोडेसे, पण ते काय राहिले नाहीत. त्याच्यानंतर मग बाजारात मला मिळाले तर एक जोडी आणली होती मी. मस्त होळा पण करून घेतला त्याचा आणि खूप छान लागतात खायला आणि गावरान आहे त्याच्यामुळं खायला पण चविष्ट लागतात. तर आता इथं मस्त मी खायचं काम चालू आहे माझं. त्याच्यानंतर मग आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. स्वयंपाकामध्ये मी आज काय बनवणार आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. मस्त असा होळा आधी खाऊन घेते गरम आहे तोपर्यंत आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामाला लागते. तर आज मला कोथिंबीर वडी करायची होती. तर मी कोथिंबीर आधी निवडून धुवून चांगली घेतली आणि त्याच्यानंतर मग थोडंसं कोरडी झाल्याच्यानंतर थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे वाटून घेतले. थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि थोडंसं तांदूळचं पण पीठ टाकलेलं आहे. तर तांदूळच्या पिठाने ना अशी क्रिस्पी वडी होती. थोडीशी जिरा पावडर टाकून घेतली. परत मस्त असं बेसन पीठ पण टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि आता हे मळून घेते मी. तर वडीच्या पिळोट्या वगैरे आपल्याला करायच्या नाही. तर मस्त असं आता हे पीठ मी एकत्र मळून घेते. मळल्याच्यानंतर डायरेक्ट चाळणीमध्ये तेल लावून घेतले आणि असं थापून घेणार आहे हाताने प्रेस करून. तर अशा पण वड्या खूप छान होतात. अशा वड्या बनवल्या ना तर कट करायला पण खूप व्यवस्थित होतात, एकदम बर्फीसारख्या. त्याच्यामुळे मी आता नेहमी बऱ्याच दिवसापासून अशा पद्धतीने वड्या चाळणीमध्येच थापून घेते आणि कढईमध्ये गरम करायला ठेवते उकडायला. तर आता कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतले आणि डायरेक्ट चाळणी पण वर ठेवली आणि झाकण ठेवून चांगलं 15 मिनटं मी बारीक गॅसवर उकडून देते. तोपर्यंत इकडं कढी पण झालेली. कढीची रेसिपी काय टाकली नाही कारण कढी मी नेहमीच बनवते आणि एका ह्याच्यामध्ये टाकलेले आहे यूट्यूबला जाऊन पहा तुम्ही सर्च करून. कढीची रेसिपी आहे त्याच्यामध्ये, वैशाली नाकाडे त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन. मस्त असं इथं आता मी तळून घेते वड्या. तर थोडंसं मी थंड होऊन दिलं. थंड झाल्याच्यानंतर सुरीने कट करून घेतल्या आणि गरम तवा झालेला होता. तर चला मस्त म्हणलं आज तव्यावरच वडी तळून घेऊया, कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी मी तेल चांगलं गरम होऊन दिलं आणि तव्यात तळते त्याच्यामुळं थोड्या थोड्याच तळून घेणार आहे. थोड्याशा जरा असं फ्राय करून घेते. तर इथं मस्तपैकी आता कोथिंबीर वडी मी तळून घेते आणि जेवण पण करायचं बाकी आहे. तर मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर ह्याच्या आधी पण केलेली आहे आणि म्हणलं चला दाखवा थोडंसं करते. तर इथं आता सगळ्या वड्या मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मला लाडू पण बनवायचे. तर लाडूसाठी मी इथं खारीक फोडून घेतली, खोबरंसुद्धा किसून घेतलेलं आहे, काजू, बदाम, त्याच्यानंतर थोड्याशा बिया घेतलेल्या आहेत भोपळ्याची, त्याच्यानंतर अजून त्या दुसऱ्या बिया आहेत आणि सगळे ड्रायफ्रूट घेतले. तर मला खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे तर डिंकाचे. तर आता हे लाडू ऑर्डरचेच आहेत तर त्याच्यामुळं मग मी आता बनवून घेते. तुपामध्ये मस्त सगळं भाजून घेते ड्रायफ्रूट आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. तर छान तुपामध्ये असं भाजून घ्यायचं सगळ्या बिया वगैरे नंतर टाकायच्या. कारण आधी काजू बदाम ते मोठाले ड्रायफ्रूट टाकले का नंतर बिया टाकून घ्यायच्या आणि मस्त खालीवर करून भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर बारीक गॅसवर खोबरंसुद्धा भाजून घेते. तर खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे तर डिंकाचे, तर खारीक बारीक करून घ्यायला लागेल. तर आधी मी खारीक बारीक करून घेते. त्याच्यानंतर मग आता खारीक बारीक करून झाल्याच्यानंतर तुपामध्ये मी चांगली भाजून घेते. जास्त करपवायची नाही, मिडियम ह्याच्यावरच भाजून द्यायची आणि मस्त खारीक भाजून घेते आता. तर इथं काम चालू आहे खारीक भाजायचं, बाजूला ठेवते, थंड होऊ देते. त्याच्यानंतर मग आता राहिलेलं पण मला डिंक वगैरे तळून घ्यायचं आहे. तर मी इथं तूप आधी गरम करून घेतलं, त्याच्यानंतर मग आता डिंक टाकून घेतला. तर मस्त असा डिंक तळून घेते. तर डिंक आता इकडं विकतचाच आहे त्याच्यामुळं मग माहीत नाही कसा आहे तो, पण चांगल्या क्वालिटीचा आणलेला आहे. तर सगळं आता मिश्रण मी बारीक करून घेतलं आणि छानपैकी इथं खारीक खोबरं डिंकाचे लाडू मी बांधून घेते हाताने. तर असे छानपैकी इकडं लाडू बांधत आलेलेच आहेत. थोडेसे राहिलेत, 4-5 राहिलेत. म्हणलं चला तुम्हाला दाखवात खारीक खोबऱ्याचे डिंकाचे लाडू कसे झालेत ती. मस्त इथं मी डिशमध्ये ठेवलेले आहेत, छान दिसत होते. त्याच्यानंतर मला दुपारी परत स्वयंपाक करायचा होता का तर डब्यासाठी. तर सॉरी, दुपारी नाही, हा स्वयंपाक आहे ना सकाळचा आहे. दुसऱ्या दिवशी मला अचानक गावी जायचं होतं त्याच्यामुळं हा स्वयंपाक मी सकाळी पहाटे
4 वाजता केलेला आहे. मला चपाती जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी बाजरीच्या भाकरी आणि थोडीशी वालाची शेंग केली. तर दुसऱ्या दिवशीचा सकाळचा स्वयंपाक आहे हा. मी 4 वाजता उठले. हे पहा अंधार दिसत असेल तुम्हाला बाहेर खिडकीतनं. तर मस्त स्वयंपाक करता करताच माझं पण चाललं होतं शूटिंग काढायचं. म्हणलं आता चला मला पण होईल डबा न्यायला, गावी जायचं असल्यामुळं मग आता सकाळी निघणार होते मी. 6:15ची गाडी होती मला. मी आता इथे LPला आलेले आहे आणि बसमधून तिथं मला 6:15ला गाडी आहे. त्याच्यामुळं म्हणलं आता चला मस्त बसमध्ये बसले आणि गर्दी पण नव्हती. 6:15 वाजता बरोबर मला बीड मुंबई बीड गाडी होती. तर त्याच गाडीने मी ह्याच्यापर्यंत आले, अहिल्यानगरपर्यंत. तर असं काम होतं की त्याच्यामुळं मला यावंच लागलं. तर गाडीत गर्द्या पण नव्हत्या जास्त. मी बसलेली होते आणि बाकीचे सीटं पाठीमागचे सगळे रिकामे होते. थोडेसे माणसं होते 4-2 ते आम्ही बसलेलो होतो पुढे आणि लवकरच गाडी होती 6:15ची. तर बरं झालं सकाळी लवकर गाडी लागल्यामुळं. तरी पण असं झालं की लवकर आले आणि उशीर झाला. म्हणजे यायला मी 6:15च्या गाडीने आले, पण मला अहिल्यानगरपर्यंत येऊस्तोवर जवळजवळ 3 वाजले. कारण 2 ते 3 तास लेट झाली गाडी. शिक्रापूर ते नगरपर्यंत एवढं ट्रॉफिक लागलं, तर गाडीच हालत नव्हती. तर आता मस्त आता इथं सकाळचं 7-7:30 वाजले असतील. थोडंसं कोवळं ऊन पण आलेलं आहे. मी खिडकीतून ते दाखवते तुम्हाला तिकडे. आणि मी पण बसलेले आहे. थंडी तर भरपूर वाजते कारण हवा येते ना. त्याच्यामुळं मग मी स्वेटर कानाला पण बांधलंय सगळं. त्याच्या असं थंडीने चेहरा जरा असं सुजल्यासारखा झालाय. तर मस्त असं मी आता बसले आणि आता नंतर पुढे पण जाणार आहे. तर असा होता माझा प्रवास आणि खूप उशीर झाला. ट्रॉफिक एवढं लागलं, तर त्या ट्रॉफिकला काही हेच लागलं नाही. जवळजवळ 3 तास माझे असेच गेले. त्याच्यानंतर मग इकडं आम्ही आलो तर मस्त नाश्ता घेतला लोणावळ्याच्या तिथं. लोणावळ्याच्या तिथंच गाडी उभा राहते 8 वाजता बरोबर. तिथं मग म्हणलं आता सकाळी सकाळी काय नाश्ता करणार, पण थोडासा वडापाव घेतला एक आणि नाश्ता केला थोडा. बसमध्ये बसले, पाण्याची बॉटल आणली आणि तेवढंच खाऊन मग परत आम्ही आता निघालेलो आहोत. तर सकाळी सकाळी असं माझं चाललं होतं दुसऱ्या दिवशी. चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया.